प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग पुण्यसलीला इंद्राणी मातेच्या तीरावरती देहू या सुप्रसिद्ध गावामध्ये जे कणकाई बोलोबाच्या वंशामध्ये ज्ञानरत्नाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले, साहित्य सोनियाच्या खाणीतून ज्यांनी तत्वज्ञानाची निर्मिती केली, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं मंथन करून ज्यांनी पंचम वेद गाथ्याची निर्मिती केली, भंडारा भामचंद्र घोराडा यासारख्या डोंगरावरती ज्यांनी अखंड परमार्थाची साधना केली, ज्यांची परमार्थ साधना एवढी बलवत्तर होती की त्या परमार्थ साधनेमध्ये येणारे हिंसक जीवही भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जात होते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी वेळोवेळी ज्ञानाचे धडे दिले, आणि एवढंच काय तर संपूर्ण विश्वाला ज्या काळाने त्रस्त करून सोडलेला आहे त्या काळाच्या डोक्यावरती पाय देऊन जे सदैव वैकुंठाला निघून गेले असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि यांच्या मुखातून बाहेर पडलेली अलौकिक अक्षरे आजच्या सेवेला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जे भगवंताची सेवा करतात त्यांच्या आत्मउद्धारामध्ये तीळ मात्र संदेह राहत नाही। आपण जर या मानवी देहाचा विचार केला तर या मानवी देहाच्या वाट्याला प्रामुख्याने 3 प्रकारचे वाङ्मय आलेले आहेत। एक आहे उपनिषदीय वाङ्मय, एक आहे स्मार्थ वाङ्मय आणि एक आहे संत निर्मित वाङ्मय। औपनिषदीय वाङ्मय असू द्या, स्मार्थ वाङ्मय असू द्या, किंबहुना संत निर्मित वाङ्मय असू द्या, या तिन्ही वाङ्मयाचा एकच निर्धार आहे, अरे बाबा तू मानवी देहाला आलेला आहेस ना, तर मग आत्मउद्धार करून घे। कुणी म्हणेल महाराज या मानवी देहाने करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही आत्मउद्धार का करावा? तर त्याची तशी बरीचशी कारण मीमांसा शास्त्रामध्ये आलेली आहे। आपण 2-4 कारण पाहू आणि पुढे चालू। विठ्ठल मानवी देहाला आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा, का करून घ्यावा? याचं पहिलं कारण शास्त्रकार सांगतात तत्प्रयोजनत्वाद, दुसरं कारण शास्त्रकार सांगतात तद्वारत्वाद, तिसरं कारण शास्त्रकार सांगतात साधना लभ्यत्वाद आणि चौथं कारण शास्त्रकार सांगतात शास्त्र आग्रहत्वाद। अरे बाबा मानवी देहाला आलेला आहेस ना, तर मग आत्मउद्धार करून घे। का करून घे? पहिलं कारण तत्प्रयोजनत्वाद, मानवी देहाचा आत्मउद्धार करून घेणं हेच परम प्रयोजन आहे महाराज। भगवंताने या मृत्यूलोकामध्ये अनेक वस्तू, अनेक पदार्थ, अनेक व्यक्तिमत्व जन्माला घातली आणि प्रत्येकाला 2 प्रयोजन दिली महाराज। एक दिलं परम प्रयोजन आणि एक दिलं गौण प्रयोजन। कशाला म्हणतात परम प्रयोजन? शास्त्रकार वर्णन करतात, यस्य कृते यस्य उत्पत्ती तेन तदेव करणम तत्तस्य परम प्रयोजनम। आणि कशाला म्हणतात गौण प्रयोजन? यस्य कृते यस्य नोत्पत्ती तेन तदेव करणम तत्तस्य गौण प्रयोजनम। अरे ज्याच्याकरिता ज्याची उत्पत्ती झाली आहे त्याने तेच केलं पाहिजे। या मानवी देहाचा जर विचार केला तर मानवी देहाची उत्पत्ती कशासाठी आहे? देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता। गोया झाला फाटा बाजी केचा, गोया झाला फाटा बाजी केचा, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता।
उत्पत्ती झाली आहे त्याने तेच केलं पाहिजे। या मानवी देहाची उत्पत्ती कशासाठी झाली तर आत्मउद्धार करून घेण्यासाठी। हा मुद्दा पटण्यासाठी वैद्य बाबा फार सुंदर दृष्टांत सांगायचे। एक नवीन लग्न जमवण्याचा कार्यक्रम चालू होता। मुलाने मुलीला पाहिलं, मुलीने मुलाला पाहिलं, दोघांनाही दोघं आवडले महाराज। सुंदर जोडा आहे म्हटले, लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे। बस आता काय काही नाही म्हटले, देण्या घेण्याचं बोला म्हटले। कोरोनापासून आम्ही काही देतही नाही आणि काही घेतही नाही, आता देण्या घेण्याचं राहिलं नाही म्हटले। मग काय करावं, काही नाही म्हटले, आमच्या फक्त 2 अटी आहेत। पहिली अट अशी आहे की लग्न मुंबईला झालं पाहिजे आणि दुसरी अट अशी आहे की लग्नामध्ये रव्याचे लाडू बनवले पाहिजे। म्हटले लग्न मुंबईला कशासाठी नाही म्हटले, गावाकडचे रोड व्यवस्थित नसतात, लग्न मुंबईला ठेवा। ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही। रव्याचे लाडू कशासाठी, नवरदेवाच्या वडिलांना आवडतात म्हणून रव्याचे लाडू। ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही। दोन्ही अटी मान्य केल्या महाराज। तारीख काढली, लग्न ठरलं, सगळं काही लग्नासाठी मुंबईला गेले, मंगल कार्यालयामध्ये गेले, सुंदर लॉन्स वगैरे सर्व काही बुक केलेलं होतं। सगळेजण साखरपुडा वगैरे झाला, सर्वजण जेवायला बसले। जेवायला बसल्याच्या नंतर माय बापांनो ताट वाढलं, ताटामध्ये पंचपक्वान्न वाढले। आता वाढल्याच्या नंतर काय पहिलं खावं याचंही मोठं शास्त्र आहे महाराज। काही काही लोक खातात पहिला भात आणि धुतात त्याच्यातच हात, तसं चालत नाही। काय पहिलं खाल्लं पाहिजे, काय शेवट खाल्लं पाहिजे याचं विशेष शास्त्र आहे। त्या ठिकाणी ताटामध्ये पंचपक्वान्न वाढले, पण म्हटले अरे सगळे जेवायला बसलेत पण नवरदेवाचे वडील दिसत नाही, त्यांना बीपीचा त्रास आहे, कुठं तरी बसवा। कुठं बसवावं, सगळं फुल झालंय। असं करा म्हटले, या दाराच्या शेजारी बसवा। दाराच्या शेजारी बसवलं, त्यांनाही ताट वाढलं। आता त्यांचा आवडता विषय लाडू सुद्धा त्याच्यामध्ये वाढला। सुरुवात कुठून करावी, नवरदेवाच्या वडिलांनी लाडूपासूनच सुरुवात केली महाराज। 2 बोटाने तो लाडू फोडायला लागले, पण लाडू काही फुटेना। त्या लाडूची एक गंमत आहे, माता माऊल्यांना चांगलं माहिती असेल महाराज। ते रव्याचे जे लाडू आहेत, रवा गरा माहिती आहे ना, इकडे काय म्हणतात, रवा का गरा, रवाच ना, आमच्या परभणी भागात गरा म्हणतात। काय 12 कोसावर भाषा बदलते। आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे तर रवा का लाडू महाराज त्याच्या ताटामध्ये ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर तो 2 बोटाने फोडायला लागले। त्याची गंमत अशी आहे, त्याची चाचणी जमली पाहिजे। मुंबईचा आचारी होता, त्याला बालुशाही बनवणं माहीत होतं, गुलाबजाम माहीत होती, रबडी सगळं काही माहीत होतं, पण रव्याचा लाडू बनवणं मात्र त्याला काही माहीत नव्हतं। चाचणी चुकली महाराज। त्याची चाचणी जर जमली तर तो ओठाने फोडून खाण्यासारखा होतो, पण चाचणी एकदा का चुकली तर त्याच्यावरून बुलडोजर जरी घातलं तरी ते फुटत नाही। आणि नेमकं त्या लाडूची चाचणी चुकलेली होती। 2 बोटाने फोडायला लागले, लाडू काही फुटेना। 5 बोटाने फोडायला लागले, लाडू फुटेना। बुक्की मारली, मनगट निघालं, पण लाडू फुटायला तयार नाही। म्हातारा थोडा करारी होता, नवरदेवाचे वडील थोडे करारी होते। विचार करतात, पठ्ठ्याने गाव फोडला आणि लाडू फुटत नाही, अरे कुणी बनवला हा लाडू। अतिशोक्ती अलंकारामध्ये सांगतात, तो लाडू ज्या दाराच्या शेजारी बसला होता ना, त्या दाराच्या फटीत ठेवला महाराज। दार ओढलं, बिजागिरी निघाली, पण लाडू फुटायला तयार। म्हातारा थोडा करारी होता, अरे कुणी बनवले हे लाडू, असं कुठं स्वयंपाक असतो का, असं कुठं जेवण असतं का। बाबाची झाली बोलाबोली चालू। जसं बाबाची बोलाबोली चालू झाली, पाठीमागची जी लाईन होती का त्याला काहीच माहित नाही काय झालं, त्यांची झाली धराधरी चालू। त्याच्या पाठीमागाची लाईन आहे, त्याला माहित नाही काय झालं, त्याची झाली हाणामारी चालू। अरे म्हटले आता शहरात हाणामारी करायची आहे, इथं काही दगड नाही म्हटले, मग उचला लाडू। लाडू उचलल्याने एकमेकाला फेकून मारले महाराज। माझा दृष्टांत संपला। मला फक्त खरं खरं सांगा, लाडूची उत्पत्ती कशासाठी होती, खाण्यासाठी होती का फेकून मारण्यासाठी होती? खाण्यासाठी होती, पण हे लाडूंना कळतंय कुठं, विठाला विठाला विठाला। अरे ज्याच्याकरिता ज्याची उत्पत्ती आहे त्याने तेच केलं पाहिजे। या मानवी देहाची उत्पत्ती कशासाठी आहे? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा। आणि शास्त्रकार सुद्धा तेच सांगतात की अरे बाबा, मानवी देहाला आलेला आहेस ना, तर मग आत्म उद्धार करून घे। का करून घे? तत्प्रयोजनत्वाद। शास्त्रकार दुसरं कारण सांगतात, तद्वारत्वाद। अरे बाबा, मानवी देह हा आत्म उद्धारासाठी दारवंट आहे म्हटले। आपण जर अन्य योनींचा विचार केला तर अन्य योनीद्वारे नाही आत्म उद्धार करून घेता येत महाराज। काय घेता येतो? महाराज म्हणतात, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती,
पशवादिकांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. मनुष्य या रीती मनुष्य या रीती काय पाप पुण्य दे जानती बच्चू काय पाप पुण्य दे जानती मनुष्य रीति ठावकिया मनुष्य रीति ठावकिया बच्चू काय पाप पुण्य जानती पुण्य दे मनुष्य देहीचे ज्ञान अधिक असे महाराज. आपण जर अन्य योनीचा विचार केला तर अन्य योनीद्वारे नाही आत्मा उद्धार करून घे. का ऐकलंय बैलांनी सप्ताह केला म्हणून? ऐकलंय गाढव ज्ञानेश्वरी पारायण करतात म्हणून? नाही महाराज. पशवादिकांना पापही कळत नाही आणि पशवादिकांना पुण्यही कळत नाही. हा मुद्दा पटण्यासाठी आमचे बोधे बाबा फार सुंदर दृष्टांत सांगायचे. एक सुरदास होते, दोन्हीही डोळ्याने दिसत नाही. गावामध्ये जायचंय, कसं जावं? कुणाच्या तरी पावलांचा आवाज झाला, हो मला जरा गावामध्ये नेऊन सोडता का म्हटले. ते म्हटले सोडलं असतं तुम्हाला, पण सध्या मी सावडायला चाललोय, माझ्याकडे काही वेळ नाही. अहो म्हटले मग गावात कसं जाऊ? असं करा म्हटले, की गावाच्या बाहेरची जी भिंत आहे, पाठीमागच्या जमान्यामध्ये त्याला गावकोस म्हणायचे, त्याला पकडत पकडत तुम्ही जा, ज्या ठिकाणी दार लागेल तिथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करा. सुरदासजींनी त्या भिंतीला पकडलं महाराज. चापत 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 दारापर्यंत गेले, पण दार लागलं की काय त्यांचं प्रारब्ध, भिंतीचा हात निघाला आणि अंग खाजवायला लागलं. अंग खाजवत होते, पुढं चालत होते, परत हात पुढं केला. आता काय लागला असेल हो बाबा? दार लागला असेल. परत भिंत लागली, परत चापत चापत दारापर्यंत आले, पण दार आलं की अंग खाजवायचं. असं किती दिवस फिरले म्हणजे आज जातील हो? ज्ञानोबराय वर्णन करतात, नगर भ्रमता जन्म जाई परी प्रवेश हुए क्या द्वारे रे, तैसा यजिजो भजिजो पूजिजो परी उकलनुंद कुमरू रे, नुद्धरिजे 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 गोपाळे बिनु नुद्धरिजे. अरे आत्म उद्धार फक्त या मानवी देहाने करून घेता येतो. अन्य योनीला आत्म उद्धार करून घेता येत नाही, कारण की अन्य योनीला पाप पुण्याची जाण नाही. म्हणून शास्त्रकार सांगतात हा मानवी देह आत्म उद्धारासाठी दारवंट आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात की मानवी देह जो आहे तो आत्म उद्धारासाठी दारवंट आहे म्हटले. पहिला कारण पाहिलं, मानवी देहाला आल्याच्या नंतर आत्म उद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा? पहिलं कारण पाहिलं तत्प्रयोजनत्वाद. दुसरं कारण पाहिलं तद्वारत्वाद. तिसरं कारण शास्त्रकार सांगतात साधना लभ्यत्वाद. अरे बाबा, मानवी देह हा आत्म उद्धारासाठी काय दुर्लभ साधन आहे म्हटले. याच्या एवढं दुर्लभ काही नाही. मानवी देह किती दुर्लभ आहे महाराज. आचार्य विवेक चूडामणी मध्ये वर्णन करतात, दुर्लभम त्रेमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष शौश्रया. अरे या मृत्यू लोकात सर्वात दुर्लभ जर काय असेल तर मानवी देह आहे महाराज. साधा दुर्लभ आहे का? श्रीमद भागवतामध्ये भागवताचार्य वर्णन करतात, दुर्लभो मानसो देहो देहिणाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनात. अत्यंत दुर्लभ असणारा हा मनुष्य देह किती दुर्लभ आहे. अहो याचं दुर्लभ अनेकाने दुर्लभत्व अनेकाने सांगितलं महाराज, अनेकाने वर्णन केलं. एक जण म्हटला ठीक आहे तुम्ही म्हणताय मानवी देह दुर्लभ आहे, आता भेटलाय ना, आम्ही नंतर कधीतरी भगवंताचं भजन करू. ठीक आहे, या देहामध्ये नाही, परत मानवी देह भेटेल, परत भगवंताचं भजन करू. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांचे बंधू कानोबराय सांगतात, अरे बाबा आता मागुता येईल फेरा.
हे तो न घडे या नगरा, परत मानवी देहाला येशील. काय भरोसा आहे. अरे हा मानवी देह कधी प्राप्त होतो. एक एक योनी, कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. भेटला मानवी देह तुम्हाला आम्हाला, पण कसा भेटला माहितीये का. पावला हा देह काकताली न्याय, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा हा मानवी देह तुम्हाला आम्हाला. म्हटले महाराज कशाला म्हणतात काकताली न्याय. आचार्य सांगतायत एका राजाने आपल्या नगरीमध्ये दवंडी दिली. जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला अर्ध राज्य दान दिलं जाईल. सगळ्या राज्यामध्ये ती दवंडी प्रत्येकाने ऐकली. कावळा पकडण्याचे अनेक प्रयत्न अनेकाने केले, पण कावळा काही सापडे ना महाराज. गंगेमध्ये एक सुरदासजी स्नान करत होते. दोन्ही डोळ्याने दिसत नाही, पण कानावरती तर पडलंय की जो कावळा पकडेल त्याला अर्ध राज्य दान दिलं जाईल. त्यांनी विचार केला ज्याला दिसतंय तो कावळा पकडेल. अरे आपल्याला दिसतच नाही तर कावळा पकडायचा प्रश्न येतो कुठून. म्हटले नाही. म्हटले आपण काही कावळा पकडू शकत नाही, पण त्यांचा एक नियम होता. रोज ते आंघोळ करायचे, पाण्यामध्ये बुडी मारायचे आणि वरती आल्याच्या नंतर एक टाळी वाजवायची. रोजचा नित्य नियम होता. आज पाण्यामध्ये बुडी मारली, वरती येऊन जशी टाळी वाजवायला लागले, अचानक काय झालं तर टाळीमध्ये कावळा सापडला. दिसत नव्हतं पण स्पर्श ज्ञान जबरदस्त होतं. हात फिरवला, वा कावळाच आहे म्हटले. हा ओल्या कपड्यानेच धावत निघाले. अहो राजे साहेब ऐकलं का. बोला काय कावळा पकडलाय म्हटले. हा कावळा घ्या आणि अर्ध राज्य द्या. प्रधानजी थोडे हुशार होते. प्रधानजी म्हटले कावळा कसा पकडला. कसा पकडला विचारू नका. पकडून आणलाय ना हा कावळा घ्या आणि अर्ध राज्य दान द्या. प्रधानजी म्हटले अहो एक कावळा देऊन अर्ध राज्य घेण्यापेक्षा 2 कावळे पकडून आणा पूर्णच राज्य घेऊन टाका ना. सगळी भानगड तर अर्ध्या राज्याची आहे म्हटले. 2.5 तुला पाहिजे का 2.5 मला पाहिजे असं म्हणता म्हणता 5ची वाट लागली. म्हणले कुठं अर्ध घेता. अर्ध्याचं नाही 2 पकडून आणा पूर्णच घ्या. सुरदासजी म्हटले त्याला काय लागतंय. त्यांना वाटलं सोपं आहे. पाण्यात जायचं, बुडी मारायची, टाळी वाजवायची, कावळा सापडतो. निघाले महाराज दुसरा कावळा पकडण्यासाठी. पहिला जो होता तो राजाच्या हातात दिला नाही, आपल्या सोबत घेतला. कावळा पकडण्यासाठी निघाले, पाण्यात बुडी मारली. आता दुसरा पकडायचा आहे. कसा. टाळी वाजवून. टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात मोकळे पाहिजे. पहिला जो होता तो बगलेमध्ये ठेवला आणि दुसरा पकडण्यासाठी जशी टाळी वाजवायला लागले, दुसरा सापडला असेल का. अहो पहिला होता तोही निघून गेला. तशाच पद्धतीने माईबापांनो हा हसण्याचा विषय नाही. अरे हा मानवी देह भेटलाय, पावला हा देह काकताली न्याय. एखादा जर म्हटला नंतर कधीतरी अरे कावळ्यासारखा उडून जाईल, नाही भगवंताचं वजन करता येणार. कारण की अरे बाबा नरदेह किती दुर्लभ आहे. महाराज काकड्यामध्ये वर्णन करतात ना. नरदेह दुर्लभ जाना रे, नरदेह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा तुम्ही म्हणा. अरे किती दुर्लभ हा नरदेह आहे. महाराज वर्णन करतायत नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. एखादा म्हणेल महाराज नाही पुढचा जन्म मानवाचा भेटणार, पण या जन्मामध्ये तर 100 वर्षाचं आयुष्य आहे ना. महाराज म्हटले शत गणिले ते अर्धरात्र खाई. जर झोपेचं पाहिलं तर 50 वर्ष तर झोपेत जाते. नाही म्हटले आम्हाला दुपारीही झोपायची सवय आहे, आता दुपारची झोप धरली,
बाळपण धरलं, त्याच्यानंतर तरुणपण धरलं, त्याच्यानंतर काही आपलं दुःख धरलं तर काय उरेल हो? कबीरदास महाराज म्हणताय, जन्म तेरा बातो ही बीत गयो रे तूने कबहू ना कृष्ण। 5 बरस का भोला भाला अब तो 20 भयो मगर 25 माया कारण देश विदेश गयो रे तूने कबहू ना कृष्ण कयो। काय पडलंय म्हटले? काहीच राहिलं नाही महाराज। म्हटले महाराज ठीक आहे, या मानवी देहामध्ये 50 वर्ष आहेत, नंतर आम्ही भजन करू। अरे वेड्या, नंतर म्हणता म्हणता आयुष्य निघून जाईल आणि एकदा का आयुष्य गेलं की मग मात्र एकही क्षण भेटू शकत नाही महाराज। सुभाषितकार वर्णन करतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः। अरे या मृत्यू लोकामध्ये जर एखाद्याचं धन गेलं तर परत भेटेल महाराज। या मृत्यू लोकामध्ये एखाद्याचा मित्र गेला परत भेटेल महाराज। या मृत्यू लोकामध्ये एखाद्याची जिवलग बायको गेली तर परत भेटेल महाराज। असतात ना बायका प्रेम करणाऱ्या, नसतात का महाराज? अहो माता माऊल्यांचं किती प्रेम असतं महाराज। माता माऊल्याने एवढं कोणी प्रेम करत नाही महाराज। एकदा नवीन लग्न झालं, कोरोनामध्ये झालं होतं, नवीन लग्न झालं आणि मुलगा मुंबईला कामासाठी निघाला। कामासाठी गेला गावाकडचं वातावरण तर आपल्याला माहितीच आहे की गावामध्ये काही कुठले प्ले ग्राउंड नसतात महाराज। गावामध्ये काही क्रिकेटचं ग्राउंड नाही, फुटबॉलचं ग्राउंड नाही, गावामध्ये काही मुलांना खेळण्यासाठी तशी काही एवढी साधनं नसतात। हे सगळे दोघंही पती पत्नी आपलं मुंबईला गेले। गेल्यानंतर ती पहिल्याच वेळेस मुंबईला गेली होती, याच्या अगोदर तिने काही पाहिलं नाही। आता ती मुंबईतल्या सर्व त्या बिल्डिंगी पाहिल्या, ते माहोल, ते मेट्रो गिट्रो पाहिली, वा आनंद वाटला, आनंद वाटला। पण राहता असताना ते वातावरण सूट झालं नाही, परत तिला घरी घेऊन यावं लागलं। आल्याच्या नंतर तिने ठरवलं होतं, आपण खेडेगावातलो असलो म्हणजे काय झालं, आता आपल्याला जीवन जगायचं मुंबईसारखं म्हटले। आता आपल्याला ग्रामीण भागासारखं जीवन जगायचं नाही, जगायचं कसं? मुंबईसारखं जीवन जगायचं। तिने ते मुंबईमध्ये पाहिलं होतं, सकाळी सकाळी लोक जॉगिंगला जातात, हातामध्ये एखादा कुत्रा असतो, माता माऊल्या ते आपलं जॉगिंगला निघत असतात। ही म्हणते, हे पहा आजपासून मी काही शेतात कामाला वगैरे जाणार नाही, मग सकाळी उठल्या उठल्या मी जॉगिंगला जाणार म्हटलं। पती म्हटला, तू जॉगिंगला जाणार पण कुठे जाणार? कारण की मुंबईसारख्या ठिकाणी ग्राउंड असतात, लोक तिकडे जॉगिंगला जातात, तू कुठे जाणार? ती म्हटली, मी पांदीने जाईल पण जॉगिंगलाच जाईल म्हटली। पांद कळते ना इकडं, बांधाने जाईल पण कुठे जाईल? जॉगिंगलाच जाईल म्हटले। अरे पण त्यांच्या हातामध्ये टॉमी असतो, काही नाही म्हटले, मला सुद्धा एक टॉमी विकत आणून द्या। पतीचा नाविलाज झाला, टॉमी आणून दिला। अरे आता तू जॉगिंगला जाणार, टॉमी घेऊन जाणार, काम कोण करणार? नोकर ठेवा म्हटलं। एक नोकर ठेवला महाराज, आणि नोकर ठेवल्याच्या नंतर तो नोकर काम करायला लागला। मुंबईचं सर्व वातावरण पाहिलं होतं आणि तिने नोकराला सांगितलं, हे पहा, घरी कुणीही आले आणि मी तुला काहीही म्हटलं तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट, मी जर म्हटलं ना रामू चहा आण, तर तू लगेच विचारायचं, मॅडम चहा आणतो पण सांगा ना कुठला आणू? अमेरिकेचा आणू, जपानचा आणू का भारतातला आणू? काहीही म्हटलं तरी असं म्हणायचं। रामू म्हटला ठीक आहे। एक दिवस सकाळी सकाळी मॅडम जॉगिंगला निघाल्या, अचानक समोरून पाहुणे आले। आल्याबरोबर पाहुण्याला पाहिलं आणि सहज मॅडम म्हटल्या, अरे रामू, पाहुणे आलेले आहेत, जरा पाहुण्यांना पाणी आण। रामू म्हटला, मॅडम पाणी आणतो पण सांगा ना कुठलं आणू? अमेरिकेचा आणू, जपानचा आणू की भारतातला आणू? मॅडम म्हटल्या, हे आपले खेडेगावातले पाहुणे, त्यांना हापशाचं पाणी आण, अमेरिका जपान वगैरे यांना काही चालायचं नाही। 5 मिनिटानंतर परत आवाज दिला, अरे रामू, पाण्याची व्यवस्था झाली, आता नाश्ता करायचा आहे, थोडा नाश्ता आणतो का? रामू लगेच म्हटला, सांगा ना मॅडम कुठला आणू? अमेरिकेचा आणू, जपानचा आणू का भारतातला आणू? अरे आपला साधा भारतातला आण म्हटले। नाश्ता झाला, पाणी पिलं। 10 मिनिटानंतर पाहुण्याने सहज विचारलं, का हो तुमचे मालक दिसत नाहीत म्हटले। मॅडमनी सांगितलं, मालक बाहेर फिरायला गेलेत म्हटले। ते म्हटले, जरा बोलवता का? लगेच तिने आवाज दिला, पडिले वळण इंद्रिया सकळा। अरे रामू, जरा मालकाला बोलवतो का? रामू म्हटला, बोलवतो ना मॅडम, पण सांगा ना कुठले आणू? अमेरिकेचे आणू, जपानचे आणू की भारतात? अशा प्रेम करणाऱ्या जरी बायका असल्या ना महाराज, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम
न शरीरम पुनः पुन्हा, पण एकदा गेलेलं शरीर मात्र परत भेटू शकत नाही. म्हणून मानवी देहाला आलेल्या व्यक्तीने काय करावं? आत्म उद्धार करून घ्यावा. विठ्ठल मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर आत्म उद्धार का करून घ्यावा? त्याची 3 कारणं आपण पाहिली. पहिलं कारण पाहिलं तत्प्रयोजनत्वाद, दुसरं कारण पाहिलं तद्वारेत्वाद, तिसरं कारण पाहिलं साधनालभ्यत्वाद. आता शास्त्रकार 4थं कारण सांगताय शास्त्राग्रहत्वाद. अरे बाबा, सर्व शास्त्राचा आग्रह आहे काय? उद्धरेत आत्मनात्मानम. अरे बाबा, मानवी देहाला आलेला आहेस ना, तर मग काय कर? आपोली आपण करा सोड, आपुली आपण करा सोड, आपुली आपण करा सोड, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा आपुली आपण थोडं सांगतात की शास्त्राग्रहत्वाद. पहिलं कारण पाहिलं तद्वारत्वाद, दुसरं पाहिलं साधनालभ्यत्वाद. आता 4ही कारणं पहिली, आपल्याकडे जास्त वेळ नाही. म्हटले महाराज, तुम्ही सर्व शास्त्र आम्हाला सांगतात आत्म उद्धार करून घ्या, आत्म उद्धार करून घ्या, पण काय तुम्हाला काय म्हणायचं? आमचं पतन झालेलं आहे. आंघोळ करून घ्या कुणाला म्हणतात? हो, जे देवपूजेला बसलेत त्याला. अहो, जो पारसा आहे त्याला म्हणतात आंघोळ करून घ्या. जेवण करून घ्या कुणाला म्हणतात? जो ढेकर देतो त्याला. अहो, जो उपवासी आहे त्याला म्हणतात जेवण करून घ्या. तसा आत्म उद्धार करून घ्या कुणाला म्हणतात? अहो, ज्याचा पतन झालंय त्याला म्हणतात आत्म उद्धार करून घ्या. महाराज, तुम्हाला काय म्हणायचंय? मग आमचं पतन झालेलं आहे का? म्हटले अगदी निर्विवाद आहे. या मानवी देहामध्ये, या मृत्यू लोकामध्ये देव आणि संत सोडले तर सर्वच जीवांचं पतन झालंय. महाराज सांगा, म्हटले मग आमचं पतन कशा कशामध्ये झालं? ऐका, या मानवी देहाचं पतन 3 गोष्टीमध्ये झालं. महाराज, पहिलं मानवाचं पतन झालं आचारामध्ये, दुसरं मानवाचं पतन झालं विचारामध्ये, आणि तिसरं मानवाचं पतन झालं संगतीमध्ये. मानवाचं पहिलं पतन झालं आचारामध्ये. माणसं नाही त्या पद्धतीने वागायला लागले. मी बोलत नाही, ज्ञानोबराय सांगतायत की अंगा मनाशी रुची यावे, ये थुलेनी कृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचे निनावे, भलतेच करी. माणसाने जे करायचं ते सोडून दिलं आणि माणसं भलतंच काहीतरी करायला लागले. अरे, खरं तर या मानवी देहाने भगवंताचं भजन करावं, पण माणसाने भगवंताचं भजन सोडलं आणि माणसं व्यसनाच्या आहारी गेले. महाराज, नाही त्या गोष्टीचं व्यसन करायला लागले. म्हणून शास्त्राला सांगावं लागलं, अरे वेड्या, कलंजम्मा भक्षयो, मांस भक्षण करू नको. सुराम्मा पिव, अरे बाबा मदिरापान करू नको. विचारलं का मांस भक्षण करू नको, का मदिरापान करू नको? कबीरदास महाराज सांगतायत, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, आपने जे बका दाम खर्च कर, मुमे माटी आती है. लोकांनी करायचं ते सोडून दिलं आणि भलतंच काहीतरी करायला लागले. म्हणून मानवाचं पहिलं पतन झालं आचारामध्ये, मानवाचं दुसरं पतन झालं विचारामध्ये. माणसं नाही त्या गोष्टीचा विचार करायला लागले. अरे, या मानवी देहामध्ये येऊन विचार करावा. महाराज, कुठला करावा? महाराज सांगतात, मानवी देहामध्ये येऊन 3 गोष्टीचा विचार करावा. कुठला? क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार काय होतंय? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. एक जणाला विचारलं, का हो महाराजांनी काय सांगितलं? म्हटले महाराजांनी सांगितलं क्षणोक्षणी हाची करावा विचार. कशाचा?
तरावया पार भवसिंधू, भवसिंधू पार करण्याचा विचार करायचा. महाराज म्हटले भवसिंधू पार करण्याचा विचार करायचा ना, ती अभंगाची फलश्रुती आहे. विचार करायचा कशाचा? पुढच्या चरणामध्ये सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. 3 गोष्टीचा विचार करायचा. कुठल्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट हा देह नाशिवंत याचा विचार करा, तो जाणारा याचा विचार करा आणि काळ आपला आयुष्य खातो याचा विचार करा. लोक म्हटले महाराज 8:15 वाजले हो, 3 गोष्टीचा विचार करायला काही आमच्याकडे वेळ नाही. म्हटले ठीक आहे, 2च गोष्टीचा विचार करा. कुठल्या 2 गोष्टी? सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाच्या. म्हटले महाराज 2 गोष्टीचा विचार करायला तरी कुठं वेळ आहे? 9 नंतर महाप्रसाद आहे. म्हटले ठीक आहे, एकाच गोष्टीचा विचार करा. आहे हा मी कोण? करावा विचार. एवढं जरी केलं तरी पुष्कळ झालं. पण लोकांनी हा विचार सोडला आणि नाही तो विचार करायला लागले. शास्त्रामध्ये विचाराचे 3 अंग आलेले आहेत महाराज. पहिलं जे अंग आहे तो निरर्थक विचाराचा आहे, दुसरं जे अंग आहे ते अनर्थक विचाराचं आहे आणि तिसरं जे अंग आहे ते सार्थक विचाराचं आहे. माणसाने सार्थक विचार सोडला, निरर्थक आणि अनर्थक विचार करायला लागला. निरर्थक विचार कशाला म्हणतात? ज्या विचाराच्या परिसमाप्तीनंतर माणसाच्या पदरात काहीच पडत नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात. एक जण आपल्या घराच्या बाहेर ओट्यावरती बसला होता. समोरून एक गाढव चाललेलं होतं आणि त्या गाढवाकडे पाहून तो विचार करत होता. काय? गर्दमस्ते अंगपृष्ठे कती रोमानी संते. काय विचार करत होता? गर्दमस्ते म्हणजे या गाढवाच्या अंगावर किती केस असतील. आता मला सांगा, गाढवाच्या अंगावर किती केस असतील याचा तपशील लागेल का? आणि जरी लागला तर फायदा काय? काही फायदा नाही महाराज. एक जण आपल्या घराच्या छतावर बसून विचार करत होता. काकस्यपती काय? आणि म्हटले कावळ्याच्या मुखात किती दात असतील. अरे किती का असणार, तुला फायदा काय? अगदी निरर्थक विचार महाराज. म्हटले महाराज मग निरर्थक विचार करायचा नाही का? नाही करायचा. म्हटले मग ठीक आहे, निरर्थक करत नाही, अनर्थक करू का? म्हटले एक वेळेस निरर्थक केला तर चालेल, कमीत कमी अंगावर संकट येत नाही. पण अनर्थक विचार केला रे केला की अंगावर संकट आल्याशिवाय राहत नाही. म्हटले महाराज आम्हाला कळत नाही, जरा दृष्टांत देऊन सांगा. आचार्य दृष्टांत देत आहेत महाराज. एक जण आपल्या घराच्या पाठीमागे गेला. 4-5 एकरचा ऊस होता. त्या ठिकाणी फार मोठं चिंचेचं झाड होतं आणि एक सिंह रोज आपलं शिकार करून त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन आराम करायचा. आणि हा मालक रोज लांबून त्या सिंहाला पाहायचा आणि त्या सिंहाला पाहत असताना विचार करायचा. काय? सिंहस्य नासिकायाम यह केशः वर्तते तद्धुनोति न हुआ. काय विचार करायचा? या सिंहाच्या नाकातला केस हलत असेल की नसेल, हलत असेल की नसेल. रोज विचार करायचा महाराज. सिंहस्य नासिकायाम यह केशः वर्तते तद्धुनोति न हुआ. बायको थोडी हुशार होती. बायको आली, म्हटली काय चाललंय तुमचं? रोज इथं बसून विचार करता. कसला विचार करताय? काही नाही. म्हटले मी विचार करतो सिंहाच्या नाकातला केस हलतोय की नाही. बायको म्हटली विचार करिता वाया जाय काळ. विचार करता काळ वाया जातो, जास्त विचार करू नका, जाऊनच बघा ना. आता हा सिंहाच्या नाकातला केस हलतो की नाही पाहण्यासाठी गेला. दिसला असेल का हो? यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम. एकदा गेला महाराज, परत आला नाही. केला विचार महाराज, पण कसा? अनर्थक विचार केला. म्हटले महाराज एका दृष्टांताने कुठं कळतंय का आम्हाला? अजून एखादा दृष्टांत सांगा. आचार्य दुसरा दृष्टांत सांगतात. एक गवळीवाडा होता, त्याच्या शेजारी एक जण राहत होता आणि रोज त्याच्या दारातून 100-200 वेगवेगळ्या शिंगाच्या म्हशी जायच्या महाराज. त्याच्यामध्ये एक सर्वात शेवट सुंदरी नावाची म्हैस होती आणि सुंदरी नावाची जी म्हैस होती तिच्या अशा बरोबर असे गोल शिंग होते. तो रोज त्या म्हशीकडे पाहायचा आणि